राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे डीआर व हे आपलं कराळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, आपला वेळ न घेता तुम्हाला फार कमी वेळामध्ये सांगणार आहे की कुठे आणि किती वाजता पाऊस पडणार आहे। मागचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे की जे की त्याच्यामध्ये सांगितलं होतं की 9 तारखेपासून तर 11-12 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। हा अवकाळी पाऊस आहे, वळिवाचा पाऊस आहे। हा वाऱ्यासोबत कुठे जास्त तर कुठे कमी या प्रमाणामध्ये पडत असतो। तर काही ठिकाणी पडतो तर काही ठिकाणी हा भाग बदलत पडत असतो। तेव्हा शेतकरी बंधूंनो, आज 9 मे त्या अनुषंगानं काल रात्री काही ठिकाणी बहुतांश ठिकाणी हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि आज 9 तारीख आहे आणि या 9 तारखेला आज रात्री सुद्धा आजपासून मात्र आपल्या राज्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। हो शेतकरी बंधूंनो, आजपासून वादळी वारं, विजेचा कडकडाट या प्रमाणे आपल्याकडे पावसाला सुरुवात होणार आहे। आज रात्री 8च्या नंतर जो काही पाऊस आहे तो कारंजा आहे, जसं की विदर्भामधून यवतमाळ आहे, नागपूरलाही पाऊस चांगला झालेला आहे। यवतमाळ आहे, कारंजा आहे, उजनी आहे, त्याच्यानंतर जो काही आपल्याकडचा जो भाग आहे थोडासा मध्यंतरीचा हिंगोलीचा पट्टा आज संध्याकाळी सुटणार आहे। तसंच नांदेड या जिल्ह्यामध्ये आज रात्री पावसाला सुरुवात आहे। याच्यामध्ये निर्मल आहे, उमरखेड आहे, थोडासा नांदेड शहराचा भाग आहे, उदगीर आहे, केज, त्यानंतर बार्शी, धाराशिव, तुळजापूर, उमरगा या ठिकाणी रात्री 1 वाजेपर्यंत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। परंतु या पावसासोबत वाऱ्याचा वेग जास्त राहणार आहे। पाऊस कमी आणि वारा जास्त अशा पद्धतीचं वातावरण आज रात्री तुम्हाला सांगितलेल्या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे। परंतु उद्या 10 तारखेला याच्यापेक्षा थोडासा जास्त प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण राहणार आहे आणि हा पाऊस आपल्याकडे मागे सांगितल्याप्रमाणे खानदेशमधून जो काही भाग आहे, जसा की बुऱ्हाणपूर असेल, जळगावचा काही पट्टा असेल, त्या पट्ट्यातून आपल्याकडे हा येणार आहे आणि हा पाऊस उद्या 10 तारखेला दुपारी अचानक 4 ते 5च्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन पावसाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आपण आपल्या शेतीतले जे काही नियोजित जे कामं आहेत, जसे की काही लोकांच्या हळद अजून घोळणे चालू आहेत, तर भुईमूग काढणं चालू आहे, अशा शेतकऱ्यांनी थोडंसं आता काळजी घ्या, कारण 10 तारखेला सर्व दूर आणि चांगला पाऊस पडणार आहे। यामध्ये बुऱ्हाणपूर आहे, जळगावचा काही भाग आहे, तसाच मालेगावचा जो काही पट्टा आहे, नाशिक आहे, सटाणा आहे, त्याच्यानंतर वणी चा जो काही भाग आहे त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे व तसंच वैजापूर झाल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये जालना जिल्हा आहे, जालना जिल्ह्यामध्ये सिल्लोड आहे, कन्नड आहे, या ठिकाणी पावसाला चांगली सुरुवात होणार आहे। 10 तारखेला संध्याकाळी मात्र हे पाऊस सर्वत्रच चांगल्या प्रमाणे सांगितलेल्या ठिकाणी पडणार आहे। तसंच अहिल्यानगर, जामखेड, पुणे, त्याच्यानंतर तो कराडचा जो काही भाग आहे, खेडचा भाग आहे, हा पाऊस उद्याचा 10 तारखेचा राहणार आहे। परंतु शेतकरी बंधूंनो, अतिवृष्टीसारखा पाऊस किंवा फार वादळी वारा आणि वादळी पाऊस जो काही आहे तो 11 तारखेला पडणार आहे आणि 11 तारखेला हा सर्वात जास्त पाऊस आपल्याकडे राहील आणि यामध्ये जसं सांगितल्याप्रमाणे हे तर 9 आणि 10 तारखेला मी तुम्हाला सांगितलेले ठिकाण आणि वेळ सुद्धा सांगितलेला आहे, परंतु 11 तारखेला मात्र सर्व दूर हा पाऊस पडणार आहे। यामध्ये जे काही अगोदरचे भाग असतील, जसे की यामध्ये हिंगोली जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, लातूर आहे, त्यानंतर जालना आहे, औरंगाबाद, क्षमा करा, छत्रपती संभाजीनगर आहे, या ठिकाणी पाऊस जोरदार होणार आहे। यासोबतच विदर्भामध्ये आणि खानदेशमध्ये सुद्धा 11 तारखेला चांगला आणि सर्वदूर पाऊस होईल। परंतु हा पाऊस आपल्याकडे येणाऱ्या 15 मे पर्यंत पडणार आहे आणि 15 तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे आणि अतिवृष्टीचा जो भाग आहे तो पश्चिम महाराष्ट्र असणार आहे आणि हा अतिवृष्टीचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणार आहे, हा संदेश मी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। कारण व्हिडिओ सर्वात मोठा झाला तर तुम्ही पाहत नाही,
आणि त्यामुळे कमी वेळामध्ये जेवढं होईल तेवढं सोयीस्कर आणि चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो. शेतकरी बंधूंनो, हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा व तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर लाईक अवश्य मात्र करा. तोपर्यंत मी रजा घेतो. पुढचा संदेश आवर्जून देईल. 15 तारखेपर्यंत आपल्याकडे पावसाची श्रृंखला चालू राहणार आहे. 15 तारखेला मात्र अतिवृष्टी कुठे होणार आहे हे मी तुम्हाला लगेच एक 12-13 तारखेच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धन्यवाद.